धरा जावय पाणी. कसं वाटलं मटण? काय मटण बरं होतं पण शिजलं नव्हतं काय नाही. अहो एवढा 4-5 शिट्ट्या घेऊन नाही शिजला का मटण? त्याला कच्चं कुच्चं चारलं. काय बोलता जावाई? खाल्ला आता ना विलाज होता माझा पण भूक लागली होती खाणं लागलं. किती दिवसाचे उपाशी होते? सकाळपासून काहीच नव्हतं त्याला पोरीनं किती दिवसाचे उपाशी होते. काय करावं बाई? स्वतः बसली होती खाऊन. तुम्हाला काहीच नव्हतं दिलं का? हा बघा ना ती आली का नाही. आता कसं शेजारच्याला फोन लावणं लागेल एखाद्याला मग. लावा बरं ऐका बघा ती. हॅलो ते तुझ्या वहिनीकडे दे बरं आहे का पाय बरं तिथं घरी. हा बा कुलूप लावेल घराला. गेले वाटतं पळून दे कोणा सांगत अरे बरं का. नाही हो असेल ना. आता बंद घराला लावेल म्हणतो तो माणूस शेजारचा. अरे देवा. नक्की ती कोणा सांगत तरी गेली. दुसरा एखादा नंबर असेल तर बघा ना. दुसरा कुठून आता? तिच्या मैत्रिणीचा कोणाचा? नाही नाही कोणाचा? मैत्रिणीचा नाही कोणाचा नाही काय नाही माझ्याकडे. आता काय लोचाच झालाय हो मग. तुम्हाला काय वाटतं? मला काय वाटणार आता. पहा तुम्ही तुमची पोरगी. तुम्ही मस्त एवढं रिलॅक्स बोलता भाऊ. पोरगी कुठे गेली नाही कुठं काय तुम्ही पाहिलं नाही तपास करून नाही राहिले काय नाही. मस्त येऊन बसले आमच्या छातीवर. तुम्ही जाऊन या घरी पहा तिथं विचारपूस करा. मी आणि तुम्ही? मी इथं थांबतो. तुम्ही आमच्याच घरी थांबून घेता काय? हा मी काय येत नाही तिकडं आणि काहीच नाही. जा तुम्ही घेऊन या तिला. अहो तुम्ही तपास करायला पाहिजे. तुम्ही नवरा आहे. तिच्या लपडे असेल गेले असेल ते कोणा सांगा निघून. मग तुम्हाला अशी फुल गॅरंटी का ती गेलीच असेल हा, म्हणून? मग एक एक दोन दोन तास बोलत बसत हे कामधंदे सोडून. तो पोरगा कुठालचा आहे सांगा बरं मला. मला काय माहिती तिला विचारा. वर्ग मित्र म्हणे माझा. तुम्ही मला फसवलं पण बरं का. अहो आम्हाला तरी काय माहिती ती पुढे चालून काय लपडा करेन का काय करेन. आता माणसाला काय पोटातलं समजतं का? पण तुम्हाला माहित असेल ना गावात काय करते का काय. नाही 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 आमच्या गावात तिचं लपडं नव्हतं काहीच नव्हतं. 10वी शिक्षण झालं लग्न करून दिलं मी. कसं काय झालं? आता पुढे माणूस काय करायला हे सांगता येत नाही. पुढचं भविष्य माणूस सांगू शकत नाही. कुणीच नाही सांगू शकत. तुम्ही एक काम करा तुम्ही जातीचा तपास करा कुठं असं कुठं नाही. आम्ही संध्याकाळी येतो. तुमच्या मामा आले का मी येते. मी कशाला करू? अहो तुमचं कसं वेगळं आहे का? तुम्हाला तुमच्या बायकोची चिंता नाही का? मला ती बायकोच नको आहे. बायको नको म्हणजे? कटाळलो मी तिला आता. अहो लग्न केलं तुम्ही तिच्या सोबत. चुकी झाली ना मग माझी. मग तुम्हाला नकोच आहे का ती? हा मग तुमचं कसं होईल? मी बघा ना आता काहीतरी करेन दुसरे करा कुठं. अहो जेवण खावण्याचे हाल होतील बायको नसल्यावर. काय नाही हॉटेलमध्ये खाईन मी आणि मला फारकत पाहिजे. अहो तिला पहिले त्याचा तपास करा मग फारकतचं बघू आपण. ते तुम्ही पहा मला काही गरज नाही आता. बाई आता तर तमाशा झाला बाई या माणसाचा. एक तर घरी कुणी नाहीये. तुम्ही एक काम करा तुमच्या मित्रांना फोन लावा विचारून घ्या बरं तुम्ही. तुम्ही जाऊन या तिकडे मला काय सांगू नका. अहो मी कुठे शोधू तिला? मला काय माहिती ती कुठं जाते कुठं नाही. तिथे शेजारी पाजारी विचारून पाहते सांगतील ना तुम्हाला. तुम्ही जा तुमच्या ओळखीचे ते माझ्या ओळखीचे काय. तिथे लपडं कोणाबरोबर असं हे माहित असेल ना तुम्हाला. त्याला शोधा तुम्ही. अहो लपडा का मला सांगून करणार आहे का ती? आईला आहे ना सगळं माहिती राहतं पोरगी काय करते काय नाही करत. अहो ती मला काही बोलतच नाही तर काय सांगू मी. असं कसं काय होईल? नाही नाही बाई माझ्या पुढे बोलायची हिंमत आहे का त्याची? तोडून टाकल तिला मी. तुम्हाला माहित असं ना तुमची पोरगी आहे लग्न आधीचं लपड आहे आताचं थोडं आहे. अहो ते लपड नसल ते शाळाचा मित्र आहे त्याच्यावर लपड बिपड नसल काही बी त्याच्यावर आरोप नका घेऊ तुम्ही. येईल ती 5-6 वाजेपर्यंत तुम्ही घरी जा आता. मी जातो पण तिला घेऊन या तुम्ही. हा बघा बाबा तुम्ही तुमचं काय आता आम्हाला त्रास देऊ मी नका काय बरं. तिला ठेवणार नाही घरात. अहो ठेवणार नाही म्हणजे काय? हे तुम्ही पाहिजे आता काय ते. जातो मी. बाई त्या जावायची काही चूक नाहीये. आपलीच पोरगी खराब आहे. तिनं शाळापासून त्याच्या सोबत लफडं ठेवलं तर लग्न झालं तरी त्या पोरीनं सोडलं नाही त्याचा नाद. हां हिला लाज वाटायला पाहिजे. एवढं खर्च करून लग्न करून दिलं एवढा सोन्यासारखा नवरा भेटलाय तिला. तिनं काही त्याचा नाद सोडला नाही त्याच्यासोबतच पळून गेली वाटतं ही. त्याची काही चुकी नाही त्या जावयाची. तो बरोबर बोलतो पण आपण कसं तोंडवर कसं बोलावं त्याला. आपलंच खराब आहे दुसऱ्याला नाव ठेवून काय फायदा आहे. बघू आता काय होतं संध्याकाळी ते आल्यावर बाई.